व्हॉट इज दिस नॉनसेन्स? काय चाललंय हे? तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? ओ चौदविका छान, काय बोंबाबोंब लावले? मी बोंबाबोंब लावलीये? माझं सर्टिफिकेट दाखवून सुद्धा तुम्ही धनाजीला सोडलं कसं नाही? ओ हवालदार, यांना 8 टाका. काय गुन्हा केलाय त्यांनी? 8 टाका म्हणजे कशामुळे साहेब? तुम्ही कोण? धनाजी माझा म्याव नाही. हवालदार, यांना 8 टाका. नाही, धनाजी माझा म्याव नाही हा माझा मोठा गुन्हा आहे. पण ते डॉक्टर साहेब काय म्हणताय ते ऐकून तर घे की. बोला काय? सी, मी एक सायकॅट्रिस्ट आहे आणि धनाजी माझी केस आहे. थोडे डोक्यावर ठेवले असतं तर बरं झालं. माइंड युअर लँग्वेज. हे फ्रेश सर्टिफिकेट. धनाजी हॅज क्लेप्टोमेनिया अँड मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अहो हॉस्पिटल आहे का डॉक्टरचं सर्टिफिकेट दाखवून पेशंटला डिस्चार्ज द्यायला? मस्करी करू नका. हे आमच्या धन्याचे खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत. आणि आमच्या धन्याला ते काय झालंय ते? क्लेप्टोमेनिया अँड मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. नाही. ओ हवालदार, या दोघांनाही 8 टाका. आता या दोघांनी काय केलं? ओ मागापासून किती वेळा तो अवघड शब्द उच्चारतात माझ्यासमोर? या रोगाचा आणि त्या चोरीचा काही संबंध आहे का? क्लेप्टोमेनिया हा चोरीचाच रोग आहे. हे रोगी मुद्दाम चोरी करत नाहीत, नकळत त्यांच्या हातून चोरी होते. आमची मस्करी करताय का आता? नाही इन्स्पेक्टर साहेब, अहो मला सांगा, सिलेंडर वाल्याची सायकल चोरून याला काही फायदा आहे का? मग? मागे एकदा डोंगरावरच्या मारुतीची यांनी गदा चोरली. चांदीची नाही, दगडाची. बोला की दायगुडे साहेब. ओ हवालदार, खरं बोलतात का हे? वाय साहेब, जुन्या साहेबांना सगळं माहिती होतं. मग? बरं ठीक आहे, आणा त्याला बाहेर. मला एक सांगा डॉक्टर, काय? या रोगावर काही इलाज नाही का? आहे ना. जेव्हा जेव्हा असला रोगी इथे येईल तेव्हा तेव्हा त्याला सोडून द्यायचं. सोडून द्यायचं? म्हणजे मोकळा करायचं, नाही तर तुमच्या डोक्याला ताप होईल साहेब. नमस्कार धन्वंतरी साहेब. नमस्कार. सरते शेवटी चूक लक्षात आली चौकदारांना. फौजदार. असो, हे काय? काय काय आलं? आमची सन्मानाने मुक्तता केल्याबद्दल तुम्ही आमच्या क्षमेस पात्र आहात. हे असे ऐतिहासिक का बोलतायत? सांगितलं ना, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. हो असं असतं होय. आयला कमालच झाली. अजून दाखवितो. धनाजी जी. बाळा खिशे मोकळे कर टॅबला. शाबास. बघत राहा हा आता काय काय वाजितून काय काय तू तिथं कुणाला घालतो छोड दो. दमानी घालशील गुळी त्यांना. अरे बापरे, माझी बंदूक. झालं का बाळा? हे काय कान टोपी? आईला आतली मारली. नाही, बाहेरची मारली, वाळत होती. हवालदार, यांना सन्मानानं बाहेर सोडा. वाय साहेब, धन्यवाद. ए तुझ्या आईच्या जांजा वाजवल्या ठेव तिथं. चल घरी गेल्यावर दाखवत तुला. थँक्यू. डॉक्टर साहेब 2 मिनिटं. माझ्या बायकोला हा रोग झालाय. क्लेप्टोमेनिया? हो, रोज माझ्या खिशातले पैसे गायब होतात. हा क्लेप्टोमेनिया नाही, हा रोग जगातल्या सगळ्याच बायकांना असतो. हो, यावर काही इलाज आहे का? आहे ना. खिशे नसलेली पॅन्ट शिवायची. हो, किती सोपं नाही का? चहा नको आता, येतो. अरे महासाहेब, चला घराकडे प्रस्थान करूया आपण. अरे हट बुडग्या, चांगला गड जिंकून आल्यासारखं बोलतोयस. तू घराची पायरी सुद्धा चढायची नाहीस. बहिणीच्या घरी जाऊन 4 दिवस राहा, म्हणजे मग बघ कसं वटणीवर आणतात तुला ते. अरे हे काय ऐकतो आम्ही? काय ते? प्रत्यक्ष भाऊजींकडून मानाचे निमंत्रण. हरकत नाही महासाहेब, तातडीने आमची रसद पाठवायची व्यवस्था करा. करते हैं. येतो आम्ही. आशीर्वाद असू द्या. आणि आमच्या गैरहजेरीत स्वतःची काळजी घ्या. अरे अरे मुडग्या, क्षमस्व क्षमस्व सेनापती, आमचे अश्व कुठे आहे? हे काय काढलेच आहे? मला सांगा कवा जन्मलंय हे? अमुष्याला पैदा झाले का? सर्वपित्री अमावस्या. राम राम. खाविंदांची माफी असावी. भाऊजी, क्षणभर विश्रांती घेणं शक्य आहे का? नाही, सूर्याचा माथ्यावर आला असता आम्ही तहानेने व्याकुळ झालो आहोत असे आम्हाला भासते. पुन्हा अंग भासतय माझं. कानाखाली जाळ काढील. गप गुमान चल की. विश्रांती घेणं शक्य आहे का? नाही, सूर्याचा माथ्यावर आला असता आम्ही तहानेने व्याकुळ झालो आहोत असे आम्हाला भासते. पुन्हा अंग भासतय माझं. कानाखाली जाळ काढील. गप गुमान चल की. जशी श्रींची इच्छा. तगडक तगडक. ए अरे सायकल कुणाची घेतली रे? नाही माझा झालाय चोरीचा. चुकून त्याने केला. तुझ्या आईला तुझ्या जीव घेशील एका दिवशी. क्षमस्व. ए माझ्यामुळे तुमची फारच दमछाक झाली असेल तर थोडंसं जलप्राशन करूया का आपण? 5 पाणी नरड कोरडं पडलंय बाबा माझं. अरे हे काय पाहतोय आम्ही? काय ते?
मनी इच्छा व्यक्त होताच आमचे उद्दिष्ट अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. कुठं ते पहा. आलोच. सारा वसूल करून येतो. चिमलेल्या बांबूनी फोकलून काढलं पाहिजे याला. काहीतरीच काय बोलते दादा दुष्ट कुठचे तू एक हेमल्या त्याच्या जोडीला. दादा मी येते कुठं जातोयस आता? इथं मग जा की उभा राहा. इथं कोण बघायला लागलं? सावटचा दादा तुम्ही काहीतरीच काय तुमचं हो तिकडे. थांबाय मी येतो. नमस्कार. नमस्कार. असो. बिस्लेरी संस्थानाचे जल आपल्यापर्यंत पोहोचले असल्यास 2 घोट प्यावे म्हणतो. नक्की काय पाहिजे तुम्हाला? बिस्लेरीचं पाणी द्या साहेबांना. बिस्लरी नाही, ॲक्वरीचे. चालवून घेऊ. अरे देवा. अंगाची झालेली काहिली लक्षात घेता हे जल पुरेसं शीत नाही हुजूर. म्हणजे थंड पाणी वाता त्यांच्या माढ्यावर. वरपेक्षा धनाजी राजांनी स्वतः जाऊन निवड केली तर कसे होईल? धनाजी राजे. या या या. आहे फुटली वा नाही. वा वा वा. तुमचं आदरातिथ्य लक्षात घेता किंगफिशर संस्थानाची वतनदारी आम्ही तुम्हाला मिळवून देऊ असं धनाजी राजे तुम्हाला वचन देतात. या 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 या. अरे देवा. हो आलो आलो आलो. चांगले पांग फेडायला लागलात बहिणी. आईला ताप झालाय डोक्याला. कधी या जातात ना मोकळा होणार काय माहिती. थोरली बहिणी मुंबटेश्वर महाराज की जय. चला ती फिक्स आहे निघायचं नाही ते. आईला बहिणीच्या घरचा उंबरा चोरायलाही कमी नाही करायचे. काय झालं? विचारा तुमच्या भाऊरायांना. आईला लग्नात हुंडा नाही मिळाला ती ठीक आहे. धोंडा गळ्यात पडलाय त्याचा ताप झालाय. आलात? हो. अक्का साहेबांच्या चरणी धनाजी राजेंचा मानाचा मुद्रा. मुद्रा करतोय मी याला. आई बापाने काय पाप केलं आणि तुझ्यासारखा चोर जन्माला आला. अरे तुझ्या या धंद्यामुळं गावात कुठं तोंड दाखवायची जागा नाही राहिली र. चिडला आहात का अक्का साहेब? धाकले राजे भुकेजलेत. आज काही गोडधोड? गोडधोड? हो. गोडधोड हवाय तुला? ये मेल्या मुडद्या. अरे गोडधोड पाहिजे तुला? ये तोंड फोडते तुझं. गोडधोड नसेल तर चमचमीतही चालेल आम्हाला. चमचमीत? हो. चमचमीत हवंय. ये कानाखाली चमचमीत काढते तुझ्या. झाडू झाडून तयारीला लागा. तोवर आम्ही तात्याशी मसलत करून येतो. तात्या साहेब. तात्या साहेबांचा विजय असो. अरे या 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 धनाजीराव या. तात्या साहेब हा घ्या आपल्या चरणी या गरीबाचा छोटासा नजराणा. अरे वा 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 धनाजीराव. इंग्लिश नजराना वा. बाकी धनाजीराव ह्यो मान आणि ही अदब फक्त आम्हाला तुमच्याच कडून मिळते. धन्यवाद. नाहीतर आमच्या या घरात हो काय झालंय तुमच्या या घरात? बाप म्हणजे पाय पुसणं झालंय. अरे पाय पुसणं तरी कामाला येतं. तुमचा काही आहे का उपयोग? ऐकलं का? ते जाऊ द्या. बाकी धनाजीराव ह्यो नजराना कुठून पेश झाला म्हणायचा. सकाळीच एक चकमक संपून येत असताना गणेश वाईन्सची लूट केली भाड्यानं. म्यावना म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय. सहनही होत नाही सांगताही येत नाही. एक चोरटणी एक पिधाड. जाऊ द्या. तुम्ही त्यांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नका. बरं तात्या साहेब काय म्हणते आपली तब्येत? धन्य मामा. धन्य मामा. अरे या 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 छोट्या राणी सरकार या. कशा आहात आपण? एकदम मजेत. आणि आपल्या घरातील एकमेव सौष्ठव? वा 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 राजे या बसा. भोजन झालं आपलं? आज जरा कमी जेवलोय. कमी? तात्या साहेब हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांना दररोज 3-3 वेळा अंडी घालावी लागतील. ए मामा माझ्या जेवणाबद्दल काही बोललास ना तर गळा आवळीन लंगोटानं. अरे पण एवढं जेवायचं? एका सैन्याचं राशन तू गप्रे. तोंड दिलंय म्हणून उग बडबड बडबड उगच लावली. बाळा दमाने हाड मोडशील माझी. तात्या साहेब आताशा मस्करीची सोय राहिली नाही माझ्या राज्यात.